मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक 1 मे पासून सुरू होणार. प्रकल्पाचं 99% काम पूर्ण. प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 30 ते 60 मिनिटांनी होणार कमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी. मिसिंग लिंकमुळे वेळेची इंधनाची बचत होईल, अपघातही कमी होतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. धीरेंद्र शास्त्रींच्या पाया पडणाऱ्या भूषण गवईंनी बाबासाहेबांचं नाव घेऊ नये, श्याम मानव यांची टीका. तर नाव घेऊ नये ठरवणारे श्याम मानव कोण? मुख्यमंत्र्यांचा पलटवार. बंधू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 7व्या गुन्ह्यात ताबा मिळवण्यासाठी SITचा अर्ज. बंधू खरातला उद्या पुन्हा करणार कोर्टात हजर. अशोक खरातला साथ देणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर होणार बडतर्फीची कारवाई. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा. बंधू खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ SITच्या हाती. आचार्याच्या माध्यमातून खरातच्या हालचालीवर ठेवण्यात आलं होतं लक्ष. महिलांसोबतच्या कृत्याचं CCTV फुटेज समोर आल्याची माहिती. नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान नोकरी सोडल्यानंतरही आरोपीशी सतत संपर्कात असल्याची माहिती. मोबाईल तपासात कॉल डिटेलमधून कनेक्शन उघड. टिटवाळा ड्रग्ज प्रकरणात मोठी माहिती. परदेशात नोकरीचं आमिष दाखवत बेरोजगार तरुणांना बनवायचे ड्रग्ज वाहक. अवैध कामासाठी नोकरी शोधणाऱ्यांचं शोषण. रिक्षाच्या गाडीला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून वाद. रिक्षा चालकासह महिला आणि लहान मुलांना मारहाण. बीडच्या नेकनूर गावातील धक्कादायक घटना. घटनेनंतर पोलीस स्टेशन समोर दगडफेक. उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये मातीचा ढिगारा कोसळून मजुराचा मृत्यू. पाईप टाकण्याचं काम सुरू असताना भीषण दुर्घटना. सुरक्षेची कोणतीही ठोस उपाययोजना नसल्यामुळे कंत्राटदाराच्या निष्काळजीपणावर संताप. सिंधुदुर्ग किनारपट्टी तसंच महाबळेश्वरच्या 5 गणित मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल. प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची रेलचेल. वातावरणातील बदलानं पर्यटक सुखावले. राज्यात उष्ण लहरींचा आगडोंब. विदर्भातील पारा 45 अंशांवर. अकोल्यात सर्वाधिक तापमान. उर्वरित राज्यात पारा 40 अंशाच्या आसपास. इराणमधील शहीदांच्या पोस्टरवर इराणचे सर्वोच्च नेते. मुश्तबा खामेनींचा फोटो. इराणच्या मशहद शहरात लागले शहीदांचे पोस्टर. डोनाल्ड ट्रम्प थांबलेल्या हॉटेलमध्ये गोळीबार. हिल्टनमधल्या व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स असोसिएशनच्या डिनर कार्यक्रमात गोळीबार. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पत्नीसह सुरक्षित बाहेर काढलं. हल्लेखोर कॅलिफोर्नियाचा रहिवासी असल्याची माहिती. कोल थॉमस एलन असं हल्लेखोराचं नाव. गोळीबारानंतर हल्लेखोराला तात्काळ ताब्यात घेतलं.